त्याच्यामुळे बघू आता कदाचित समुद्रात भिजायचं की नाही भिजायचं. एक्झिक्युटिव्ह स्टँडर्ड डिलक्स फॅमिली असे सर्व 6 वाईज मेंटेन रूम आहे आपल्याकडे. म्हणजे सर्व बजेट फ्रेंडली रूम आपण बोलू शकतो. मेनू कार्ड आहे सागरेश्वर होमस्टे. सागरेश्वर होमस्टेचा सकाळचा नाश्ता, दुपारी आणि रात्रीचं जेवण. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा चंद्र कसा दिसतोय वरत्या आकाशामध्ये. सकाळचे वाजले 7 आणि बघा मी उठलोय. असा बाहेरचा नजारा आहे इकडचा. मस्त शांत वाटतंय. सागरेश्वरमध्ये आहेत आपण, रात्री स्टे केला सागरेश्वर होमस्टेमध्ये. आणि इकडं थंडी पडली आहे मस्त. इतके दिवस कोकणामध्ये थंड नव्हतं वाटत, आज थंडी वाजते. त्यामुळे आज म्हणजे काल रात्री बेसिकली अंगावरती घेऊन झोपावं लागलं आपल्याला. मस्त नजारा आहे सकाळ सकाळचा. आता सागरेश्वर बीच इकडे जवळच आहे, 1/2 किलोमीटर आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आता बीचवरती जाऊन येऊ आपण. आपली गाडी तिकडे खाली, त्याच्यावरती मस्त धुकं पडलं आहे. कालचे 7:30 वाजलेत. आंघोळ तर नाही केली, आंघोळ नंतर करू. आता चाललो बीचवरती, सागरेश्वर बीचवरती, जे की एकदम जवळच आहे. सागरेश्वराचं मंदिर आहे तिथं. रात्री आपण दर्शन घेतले. आता फक्त बीच बघायचं आहे. आणि आज जरा गारठा जाणवतो इकडं. आणि बघा माझ्या मागे तुम्हाला किती मस्त वातावरण दिसत असेल. आणि गारठा आहे, त्याच्यामुळे बघू आता कदाचित समुद्रात भिजायचं की नाही भिजायचं. लेट सी. या इकडे बघा विहीर आहे पाण्याची. हे बघा पाणी आहे अजून पण. बघा इकडे कोकणामध्ये आपल्याला अशा विहिरी वगैरे भरपूर पाहायला भेटतात. हे बघा अशी इकडची कौलारू घरं किती मस्त वाटतं ना, सुंदर वाटतं असं. कौलारू घरं, समोर अंगण, मस्त असे नारळाचे झाडं, सुपारीची झाडं, फणसाची, सुंदर. हे बघा हे आलं सागरेश्वराचं मंदिर. आपण रात्री तिथं दर्शन घेतले. आता सध्या तर जाणार नव्हतं कारण आपण आंघोळ नाही केलेली, पारुशा होतो आपण. आलो तर आपण बीचवरती, कोणीच नाही आहे, पर्यटक कोणीच नाही आहेत. खूप कमी लोक, म्हणजे 1-2 लोक जसे दिसत आहेत, जसे जस्ट मॉर्निंग वॉकला वगैरे आलं तिकडे त्या साईडला आहे. चंद्र बघा ना आता कसा दिसतोय तो. बघा चंद्र लाईट झाला. आणि त्या तिकडे आहे त्या वरती टेकडीवरती लाईट हाऊस, वेंगुर्ला लाईट हाऊस. आणि वाळू आहे ना ती पण एकदम थंड लागते. आज गारवा आहे इकडे. इतके दिवस गार नव्हतं लागत, पण आज आहे. सागरेश्वरमध्ये येऊन आपल्याला गारवा आज जाणवला. आणि सूर्यदेव तिकडं उगवलेत ऑलरेडी. आता हा जो लाटांचा आवाज आहे फक्त ऐका. आता भिजणार तर नाही मी, कारण जसं म्हटलं की थंडी आहे आज आणि थंड पाणी आहे. मग एक काम करतो, मस्त वॉक घेऊ आपण बीच, समुद्राच्या कडेने असं बीचवरती एक वॉक घेऊ. आणि मग ते थोडा टाईमपास करू, बसू आणि मग निघूया रूमवरती. पण असं सरळ चालत जर गेलो तर वेंगुर्ला बंदराच्या इकडे जाऊन पोहोचतो. तिकडे त्या ब्रिजच्या तिकडं नवीन ब्रिज झालेला तो, आणि तिकडंच त्या टोकाला वेंगुर्ला बंदराच्या इकडं. म्हणजे बघा असं बीचवरनं जर चालत गेलं की गाडीनं म्हणलं तर आपण इझिली पोचून जाऊ शकतो कुठेही. पण बाहेरनं रोडनं म्हणलं आपलं फिरून जावं लागतं. फायनली समुद्राच्या पाण्याने आपल्याला शिवलेलं आहे. पायाखालची वाळू ॲक्च्युली सरकते इथे, कारण स्लोप आहे ना.
स्लोप असल्यामुळे तिथं पायाखालची वाळू सरकते, तिथं खोल आहे जास्त आणि लाटा पण मोठ्या मोठ्या येतात. बघा लाटा किती मोठ्या मोठ्या येत आहेत. वाव, एकच नंबर. हे बघा नाही का, मोठ्या मोठ्या लाटा येतात. आणि बघा बिना चपलाचं वाळूवरती आहे, रेतीवरती चालण्याची मजाच वेगळी आहे. पायाला एकदम थंड थंड गार लागते ही वाळू. तिकडची वाळू गरम लागते, इथली थंडगार लागते. आज आपला कोकणातला शेवटचा मुक्काम आणि इतक्या दिवसाच्या कोकण प्रवासात खरं तर आपल्याला समुद्रकिनारी असं निवांत बसण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि आज ती वेळ आली. आणि सागरेश्वराचा हा समुद्रकिनारा इतका सुंदर आहे की ते तासनतास बसून समुद्राकडे फक्त पाहत राहावं असं वाटतं. सकाळची वेळ, कोवळं ऊन आणि या किनाऱ्यावरती असलेल्या थंडगार वाळूवरती बसून समुद्राला फक्त पाहत राहावं आणि त्याच्या लाटांचा आनंद घेत राहावा. हे आहे आपलं आजचं होमस्टे, सागरेश्वर होमस्टे, इकडून आतमध्ये. आणि हे त्यांचं कॅन्टीन आहे, म्हणजे इथं आतमध्ये नाश्त्याला वगैरे ते बनवतात. इंगुरला कॅन्टीन जस्ट बाय द बी. आणि हा बोर्ड आहे सागरेश्वर होमस्टे, स्टँडर्ड अँड डिलक्स रूम्स, हॉट वॉटर फॅसिलिटी, टी व्ही वगैरे सगळं आहे. इकडे आतमध्ये आहे होमस्टे, आपली रूम. बघा ही ती कॅन्टीन आहे. आणि या इथेच ते राहतात मागे ओनर्स. आणि मागेच त्यांच्या घराच्या मागेच आहेत हे अशा रूम्स आहेत. वरती 3 रूम्स आहेत आणि खाली 3 रूम्स आहेत, अशा टोटल 6 रूम्स आहेत. हे अशी विहीर आहे इथे. आणि बघा या इथं अशी सुविधा दिलेली आहे बाहेर, एक्झॅक्टली बाहेर ओरंड्यात आहे. बीचवरनं जर तुम्ही आलात तर आपले पाय कसे वाळूने वगैरे भरलेले असते की आपण आंघोळ बीचवरती भिजून येतो, तर इथे मस्तपैकी शॉवर घेऊ शकतात. सगळी वाळू इथंच काढायची आणि मग रूमवर जायचं. मित्रांनो आता आपल्या निघायची वेळ झाली. तर सागरेश्वरमध्ये होतो मी रात्री मुक्कामी, जसं तुम्हाला सांगितलं. आणि हे माझ्या मागे दिसते तुम्हाला, हे सागरेश्वर होमस्टे प्रणवचं आहे. ते की मी कोकण दौरा करतोय पूर्ण, म्हणजे हा पूर्ण सर्कल कोस्टल राईड करतोय. कोस्टल राईड करत करत मी आलो अलिबागवरनं, आता आहे सागरेश्वरती, म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये हा शेवटचं म्हणू शकतो. आणि इथून आता गोवा बॉर्डर जवळच आहे, 30 किलोमीटर वरून आता गोवा सुरू होईल. तर माझा रात्रीचा स्टे होता सागरेश्वरमध्ये. आणि आत्तापर्यंतचे जेवढे स्टे केले मी ते सगळे म्हणजे होमस्टेज नव्हते, कारण होमस्टेज ऑलरेडी फुल होते, कारण सीझन चालू आहे. मला कुठेच भेटला नाही. आणि जिथे बेटर हॉटेल म्हणा, लॉज म्हणा, असं मी थांबलो, कारण मी एकटाच आहे, मला काही तसं फरक पडत नाही. त्यामुळे मी तसं ॲडजस्ट केलं. आणि आज बघा लकीली, आज म्हणजे काल रात्री लकीली मला एक होमस्टे भेटला. आणि काल म्हणजे आज माझा शेवटचा दिवस म्हणू शकतो इथला. इथून मी आता पुण्याला जाणार आहे रिटर्न परत आंबोली घाटामार्गे, सावंतवाडी आंबोली घाट. आणि हे बघा हे आहे सागरेश्वर होमस्टे, जिथं मी काल मुक्काम केला. तर चांगला आहे होमस्टे, एकदम मस्त आहे. आता याची पुढची माहिती प्रणव आपल्याला देईल. हा आहे प्रणव शिरोडकर, हा या होमस्टेचा ओनर आहे. तर आता हा होमस्टे मी तर रूम बघितली बेसिकली, मला आवडली माहिती सगळं, पण बाकीच्या रूम्स पण तो दाखवतोय. तर त्याच्याकडनं बाकीच्या रूम्स पण आपण बघून घेऊ कशा आहेत रूम्स, काय आहेत, म्हणजे तुम्हालाही कळेल की रूम्स इथल्या कशा आहेत, होमस्टे कसा आहे. कारण बरेच लोक मला कमेंट करून विचारतात की बाबा दादा ठीक आहे तुम्ही राहताय तिथं, पण कधी कधी रूम दाखवत नाही. कधी कधी काय होतं, शक्य नसतं रूम दाखवायला, कारण बाकीचे गेस्ट असतात किंवा मला निघायची काही असते, म्हणून प्रॉपरली दाखवता येत नाही. तर आज वेळ आहे आणि गेस्ट पण जास्त नाही, तर आपण रूम इथली बघून घेऊ. आपण तुम्हाला माझ्याकडे एकूण 6 क्लास वाईज रूम मेंटेन केलेले आहे. त्या स्टँडर्ड, डिलेक्स, फॅमिली, त्यातले आपण तुम्हाला स्टँडर्ड रूम दाखवू शकतो तिकडे गेस्ट नसल्यामुळे. ओके. पण सेम आतलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सेम आहे, फक्त आतल्या फॅसिलिटी आपण चेंज केलेल्या आहे. ओव्हन मध्ये बेडची असो, हायड्रोलिक विंडो असो, गिझर असो, आतले माउंट वॉल आपलं वॉल लाईट असो किंवा फूड लॅम्प असो, म्हणजे तशा फॅसिलिटी, वायफाय, अँड्रॉइड टीव्ही, नवीन नवीन अशा गोष्टी आपण अपडेट ठेवलेल्या आहे रूम मध्ये. त्या तुम्हाला मी दाखवतो. चला आता आतमध्ये जाऊ रूम मध्ये. आणि मी जे रूम मध्ये राहिलो होतो मित्रांनो, तिथं पण गरम पाण्याची सोय वगैरे सगळी आहे. मेन म्हणजे आपण सर्व इकॉनॉमिक रूम, इकॉनॉमिक, एक्झिक्युटिव्ह,
स्टँडर्ड, डिलक्स, फॅमिली असे सर्व 6 वाईज मेंटेन रूम आहे आपल्याकडे. म्हणजे सर्व बजेट फ्रेंडली रूम आपण बोलू शकतो. ज्यांचं जसं बजेट आहे तसं त्या बजेटवर आपण सर्व म्हणजे मोस्टली फ्रेंड फॅमिलीसाठी टार्गेट. ही आपली स्टँडर्ड रूम आहे. त्याला आपण 8 इंची फोम दिला त्यांना. ओके, ठीक आहे. त्यावरती आपण जे फॅन दिले रिमोट कंट्रोल फॅन आहे. आपलं पीओपी म्हणजे कस्टमर लोक अट्रॅक्ट होतील चांगल्या बऱ्यापैकी. अँड्रॉइड टीव्ही दिलेली आहे. वायफायची फॅसिलिटी दिली आहे. जे मुंबईच्या फॅसिलिटी आहे त्या सर्व फॅसिलिटी आपण वेंगुर्ला त्यांना दिलेली आहे. सांगायचं झालं. आणि त्यानंतर आपला बाथरूम पण बऱ्यापैकी आवडलेली आहे. बाथरूम बराच मोठा आहे. मी अनुभवलाय. खूप मोठा बाथरूम आहे. मस्त आहे. आणि हे बघा इकडे इलेक्ट्रिक गिझर आहे. प्रत्येक रूम मध्ये इलेक्ट्रिक गिझर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला गरम पाण्याची काही टंचाई भासणार नाही. आणि बाकीची नाश्त्याची फॅसिलिटी, ब्रेकफास्ट आणि आपल्याकडे इन हाऊस रेस्टॉरंट असल्यामुळे कस्टमरची म्हणजे जे गेस्ट येतात त्यांची कुठेही गैरसोय होत नाही आपल्याकडे. त्यांना जेवण पासून सर्व जागच्या जागी भेटतं. आणि हे मेन म्हणजे सागरेश्वरचं प्राईम लोकेशन आहे. म्हणजे मेन रोडलाच असल्यामुळे आजूबाजूला दुकान आहे. म्हणजे समजा आमच्याकडे केला तरी बेटर आहे, किंवा तुम्हाला बाहेर करावं असं वाटला तरी तुम्ही बाहेर करू शकता. म्हणजे त्यात कोकणची आई म्हणा किंवा बाकीची अजून नार्वेकर जी आमच्याकडे खानावळी आहे. त्या खानावळीमध्ये तुम्हाला प्रॉपर कोकणी ऑथेंटिक फूड भेटतं. त्यामुळे जी तुम्हाला सी फूडची मजा घ्यायची असेल ना तर जरूर वेंगुर्ल्यात या. बघा हे नाश्त्याचं मेनू कार्ड आहे. सागरेश्वर होमस्टेचं सकाळचा नाश्ता, दुपारी आणि रात्रीचं जेवण याचा पूर्ण मेन्यू आहे इथे. हा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. याचे रेट्स आहेत आणि काय काय डिशेस आहेत ते पण याच्यात आहे. त्यानंतर आम्ही एक नोटिफिकेशन त्यांना सर्वांना देतो की बाबा रूम मध्ये व्यवस्थित ठेवा. कारण काही कस्टमर असे असतात की एकदम केअरलेसली असतात आणि चादरी बिदरी फाडण्यापासून असे काय काय अनुभव आलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना एक लिगली मध्ये रायटिंग मध्ये नोटीस देतो की बाबा अशा गोष्टी करू नका. बरोबर आहे. आणि बघा या इकडे असे बेंचेस वगैरे आहेत, टेबल्स आहेत. म्हणजे इथं बसून पण तुम्ही नाश्ता करू शकता. बाहेर वरती टेबल आहेत तिथं पण आहे. म्हणजे वरती तुम्हाला करायचं असलं. आणि या साईडला अजून थोडंफार कन्स्ट्रक्शन करणार ते. म्हणजे थोडीफार पार्किंगची जागा, थोडीफार असं गार्डन टाईप वगैरे तर हे अजून चालू आहे. ते म्हणले की खालचं जे 3 रूम्स आहेत ते आधीपासूनच आहेत. आता फक्त वरचं वाढवलं त्यांनी. हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे वरचे 3 रूम्स. तर मस्त आहे. म्हणजे माझा अनुभव तरी मस्त या होमस्टेबद्दल. मजा आली एकदम. काय म्हणतात घरचा फील आला इथे. इथं नाश्ता करू आपण. पोहे सांगितले त्यांना. आता जास्त गेस्ट नाही त्यामुळे फक्त पोहेच ऑप्शन आहे. नाहीतर जास्त असले की ते लोक बाकीचे पण देतात. म्हणजे घावणं म्हणा किंवा अजून तुम्हाला काय पाहिजे असेल म्हणजे मेनूमध्ये जे आहेत ते. तर आता पोहे खाऊ, नाश्ता करू आणि इथनं स्ट्रेट निघूया आपल्या घराच्या दिशेने. हे बघा आता पोहे मागवलेत. ॲक्च्युली 2 प्लेट पोहे मागवलेत कारण आपल्याला भरपेट नाश्ता करायचे येते. कारण आपलं दुपारचं जेवणाचं काही खरं नसतं. त्यामुळं भरपेट नाश्ता करू इथून आणि मग निघू. चला आता मित्रांनो आता आपण निघतोय सागरेश्वर होमस्टेमधून निघतोय आणि चाललो आपण पुण्याच्या दिशेने. आंबोली घाट मार्गे जाणार आहोत. लोकेशन टाकले तर सावंतवाडी, एक्झॅक्टली सावंतवाडीमध्ये तर आपण नाही पोहोचणार. त्याच्या बाहेरून आंबोली घाटात. आणि आज तसं आपल्याला कुठे म्हणजे काही पुढचं डेस्टिनेशन असं काही नाही. आपल्याला घरीच जायचंय. पण आता डायरेक्टली जायला किती 420 काहीतरी किलोमीटर आहे. आय डोंट नो आता डायरेक्टली ट्रॅव्हल करत घरी जाणार आहे का मध्ये अजून कुठेतरी मुक्काम होईल माहीत नाही. कदाचित होऊ शकतो. लेट सी, कळेल पुढे. आता इथून आपण पुढे एक CNG पंप आहे तिथं CNG भरू भेटेल कदाचित असं वाटतंय. लेट सी. CNG भरून मग निघूया. आंबोली घाटात थोडाफार टाइमपास करता येईल आपल्याला. आणि समजा जर संध्याकाळ झाली कुठेच हायवेलाच तर थोडंसं थांबलं असं वाटलं की बाबा झोप येते वगैरे तर थांबलं तर थांबू. किंवा कोल्हापूरमध्ये मग काम करू. काही होईल बघू आता पुढे जसं सिच्युएशन असेल त्या हिशोबाने आपलं करू आता. आणि आपल्याला इथून निघता 10 वाजलेत आता. नॉर्मली आपण 8 वाजता घराच्या बाहेर पडतो. लेट झालाय कारण ठीक आहे आपण उठलो लवकरच जातं. पण बीचवरती गेलो, थोडा टाइमपास केला, मग आलो, आंघोळ वगैरे केली आणि मग नाश्ता केला. मग थोडंसं प्रणवशी गप्पा मारत बसलो. त्याच्यामुळं थोडा वेळ झाला आपल्याला. ओके, समोर आहे बघा हनुमानाचं मंदिर. आता गाडीतूनच आशीर्वाद घेऊया, इथूनच पाया पडू. ओके, तर पेट्रोल पंप आलाय जवळ, समोर दिसतोय. आणि लेफ्ट साईडला हे हॉटेल किनारा
कोकण किनारा ओयोचं. काल आपण तिथे गेलो होतो रूम बघण्यासाठी. राईट, येस, CNG आहे. लाईनला लागूया. ऑर्डर तर बघा, या इथे पण CNGचा रेट काय आहे? 83 रुपये CNGचा रेट. आणि हा कुठला रोड आहे दादा? वेंगुर्ला बेळगाव रोड ना? ओके, हा बघा वेंगुर्ला बेळगाव रोड आहे. त्या रोडवरतीच हा एकमेव CNG पंप दिसला मला. त्या CNG फुल करू आणि निघूया पुढे. एकदा रेट पण कमी आहे पुण्याच्या मानाने. HPचा पेट्रोल पंप आहे. तर नायट्रोजन एअर पण आहे, साधी हवा पण आहे. आता नायट्रोजन हवा भरू आपण, टॉपअप करू. कारण जरा हवा आहे म्हणा, पण जरा थोडीशी कमी वाटते. भरून घेऊ आपण. नायट्रोजन टॉपअप करू, कारण चेक करू. थोडंसं हे होते गाडी, म्हणजे थोडी कमी झाली हवा. टॉपअप करू. आणि हा बघा, हा तो पेट्रोल पंप. इथं आपण नायट्रोजन टॉपअप करतो आहे. आणि हाच तो हायवे, बेळगाव वेंगुर्ला हायवे. आता आपल्याला इकडं सरळ जायचं आहे आंबोली घाटाच्या दिशेने. तर एका टायरमध्ये हवा थोडी कमी होती मागच्या लेफ्ट साईडला. बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता. बाकी सगळ्या टायरमध्ये होती. त्याच्यामुळे जरा थोडीशी गाडी अशी हलत जाते. आता कशी स्मूथ चालली एकदम. तर CNG फुल केला आहे. आपल्याकडे पेट्रोल ऑलरेडी आहे 3000चं, जे काही फुल आपलं बेसिकली फुल केलं होतं. म्हणजे एक कांडी संपली आहे. 3 कांड्या राहिल्यात अजून. भरपूर आहे, पेट्रोल पण आहे. आणि गॅस आपला हा जाईल आता 200 किलोमीटरच्या जवळपास जाईल गॅसवरती गाडी. 200 सव्वा 200. परत पुढे हायवेला आपल्याला CNG भेटेलच म्हणा, पण बघू, टाकायची गरज नाही. कारण तो पेट्रोल तसंही हे होईल. कारण नंतर पेट्रोलचा यूज होत नाही सिटीमध्ये, फक्त CNGवरच चालवतो. त्याच्यामुळे ते पेट्रोल वेस्ट जाईल. मग त्यापेक्षा आपण ते संपून टाकू. आता तसं जर म्हटलं तर हा टोटल प्रवास आपला म्हणजे CNGनेच कव्हर होईल. हां, असं नाही की बाबा टोटली CNG. काही ठिकाणी लागतं, पेट्रोल लागतंच. कारण सगळीकडे CNG नाही आहे. कधी असेल किंवा नसेल तर कॉम्बिनेशन ठेवावंच लागतं ते. रस्ता किती सुंदर आहे. रस्त्याची कंडिशन पण चांगली आहे. त्याच्यामुळं स्पीड मेंटेन होतोय आणि मजा पण इथे ड्राईव्ह करायला. कोकणातला अनुभव जर सांगायचा म्हटला की जो काही मी प्लॅन केला होता टूर, पूर्ण कोकण दौरा करायचा, तो सक्सेसफुली कंप्लीट झाला असं म्हणू शकतो. आणि बिना काय म्हणतात परेशानी वगैरे असं झालेलं आहे. पहिल्या दिवशी हा त्रास झालेला आहे, पण नंतर नाही. पहिल्या दिवशी म्हणजे काय म्हणतात, पहिल्या दिवशी जरा मला वाटत होतं की नाही का, एक दिवस झाल्यानंतर अरे यार मला होईल का, माझ्याकडनं कंप्लीट होईल का, करता येईल का, काही टेन्शन तर नाही, म्हणजे मी हे करू शकेल का असं वाटत होतं. कंप्लीट होईल का, 7 दिवस बाहेर राहायचंय, 8 दिवस जे काय ते लागणार आहे पूर्ण कव्हर करायला, ते होईल का, आणि कुठे काय अडचण येईल का. कारण मी एकटाच राईड करतोय, ड्राईव्ह करतोय. आणि घरचे पण टेन्शनमध्ये होते की बाबा तू एकटाच चाललायस, कुणाला तरी सोबत न्यायचं होतं, कसं काय करतोय असं तसं. पण देवाची कृपेने वगैरे मला म्हणजे झालं. त्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट झाल्या. जिथं जिथं राहायची सोय पण झाली आपली रोज डेलीची. पहिल्या दिवशी फक्त आपल्याला गाडी झोपावं लागलं दिव्यागरमध्ये, कारण ऑब्व्हियस होतं तो वीकेंड होता, लॉंग वीकेंड होता. त्यावेळेस सगळे हॉटेल्स वगैरे सगळे रूम सगळे फुल होते. त्यामुळे कुठेही रूम शिल्लक नव्हती. आपण आवळसकर सरांच्या घरी गेलो, तिथे त्यांच्याकडे नव्हतं, ऑब्व्हियसली नव्हतीच भेटणार. माझा प्लॅन होता हरिहरेश्वरमध्ये स्टे करायचा, भक्तनिवासमध्ये तिथं. पण आपल्याला अंधार झाला दिव्यागरमध्ये, उशीर झाला काही कारणामुळे, त्याच्यामुळे तिथेच थांबावं लागलं. आणि मग आपण गाडीतच झोपलो त्या दिवशी. काकांच्या रिसॉर्टमध्ये पार्किंगमध्ये गाडी लावली, तिथंच झोपलो. सकाळी मग त्यांनी आंघोळीचं वगैरे अरेंजमेंट करून दिली, नाश्ता वगैरे केला, आपण तिथून निघालो. मग दुसरे पुढचे जे 4-5 दिवस होते प्रत्येक ठिकाणी आपल्याला रूमचं होमस्टेज नसते भेटले. म्हणून मी काय केलं, जो काही मार्केट एरिया आहे त्या ज्या भागातला सिटीतला, जिथे समजा गुहागर आहे, रत्नागिरीला राहिलो, मालवणला राहिलो, हे जे आहेत, तर मार्केट एरियामध्ये जायचं. तिथे लॉज, हॉटेल काही ना काहीतरी असतंच. तिथं बरेचसे ऑप्शन्स असतात आपल्याला. मग तिथे सर्च केलं आणि तिथे भेटून गेलं. एक माणूस असल्यामुळे म्हणजे झालं ॲडजस्ट ते लकीली. अशा काही सेपरेट काही छोट्या रूम नसतात त्या सोलो रायडरसाठी. ज्या काही रूम होत्या फॅमिली रूम वगैरे त्याच घ्यावं लागल्या. पण ठीक आहे, बजेटमध्ये भेटल्या जे मला पाहिजे होतं. मला जास्त कॉस्ट तिकडे घालायची नव्हती, कारण मला फक्त रात्र करायची होती. आणि इन केस
जर कुठेच नसतं झालं तर बंदोबस्त करून ठेवला जातो. बघा बघा मागे गाडीमध्ये पूर्ण बेडची अरेंजमेंट करून ठेवले किंवा तशी जर वेळ आलीच तर आपण गाडीत झोपू शकतो. हा फक्त सकाळचे जे काही कार्यक्रम असतात त्याला थोडा प्रॉब्लेम झाला असता, तर तेही कसे तरी मॅनेज केले असते आपण. ठीक आहे, तर एकंदरीत खूपच चांगली ट्रिप झाली. आणि स्पेशली इकडची जी कोकणातली जी माणसं आहेत ना ती खरंच खूप चांगली आहेत, म्हणजे हेल्पफुल आहेत, प्रेमळ आहेत आणि खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स आला मला. जेवढी पण माणसं भेटली आतापर्यंत या ट्रिपमध्ये सगळ्यांशी चांगलाच त्यांनी खूप कोऑपरेट केलं आणि चांगला अनुभव होता. चला आता ड्राईव्हचा आनंद घेऊ. आणि म्युझिक लावलं इकडे, म्हणजे गाणी ऐकत ड्राईव्ह करायची मजा काही वेगळीच असेल लॉंग ड्राईव्ह. आता पुढे अजून भविष्यात मला वाटतं अशा लॉंग ड्राईव्ह्स करायला पाहिजेत. आता आपण बघू, आता एका ह्याच्यामुळे आता थोडा कॉन्फिडन्स आला आपला सोलो ड्राईव्ह करायचा. त्याच्यामुळे बघू आता इन फ्युचर ह्या सिरीजला चांगला रिस्पॉन्स आला तर असे काही आपण फ्युचरमध्ये सोलो ड्राईव्ह वगैरे करू. काही चांगल्या ठिकाणी अजून पुढे नवीन गोष्टी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू आपण. तुमचा सपोर्ट असू द्या. ऑलराईट, तर मित्रांनो आपण आता सावंतवाडी मार्गे जायचा विचार करतो. आधी सावंतवाडीच्या बाहेरून जायचा विचार होता, पण मला आता सावंतवाडी जवळच आहे आणि बोर्ड दिसला मला इथे सावंतवाडी आहे म्हणून एक विचार केला की चला सावंतवाडी बघूनच जाऊ ना. माझ्या राईट साईडला आहे सावंतवाडीचं बस स्टँड. समोर सावंतवाडीमधलं एक तळ आहे, लेक आहे, ते बघू आणि मग सावंतवाडीहून निघू. जवळच आहे, तर लेट्स सी. Turn left to stay on National Highway 548H, then turn left. हे बघा, या इकडेच आहे, ह्या भिंतीच्या तिकडेच आहे सावंतवाडीचं तळ. हे आहे ते लेक लेफ्ट साईडलाच. गाडी इकडे लावूया, गाडी इकडेच लावू, लेक बघू आणि मग इथं निघू. ऑलराईट मित्रांनो, तर हे बघा माझ्या मागे इकडे दिसतंय ते आहे मोती तलाव, सावंतवाडीचं मोती तलाव. आणि चला इकडनं वरतून बघू, इकडनं जरा व्ह्यू दिसेल. हा आहे मोती तलाव सावंतवाडीचा. सावंतवाडीला मी फर्स्ट टाईम आलो आहे. आता म्हटलं ऑन द वेच आहे सावंतवाडी, त्यामुळं बघून जाऊ. तर हे आहे ते तळ सावंतवाडीचं आणि याच्या मागेच आहे बस स्टँड सावंतवाडीचं. ती लाल कलरची बिल्डिंग दिसते तो आहे सावंतवाडी पॅलेस. असा एक काम करू, आता असा राऊंड मारून येऊ या तळ्याला आणि परत इकडनं निघू. सावंतवाडी पॅलेस पण आपल्याला राऊंड मारला की दिसेल तिकडून. चला आता या तळ्याला राऊंड मारू आपण, म्हणजे आपल्याला तो पॅलेस पण दिसेल आणि इथला आजूबाजूचा परिसर आहे तो पण आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे एक राऊंड होऊन जाईल इथे. बघा हा सगळा मार्केट परिसर आहे सावंतवाडीचा. तळ्याच्या बाजूला आपण राऊंड मारतो तळ्याला. जे आहे ते बघा, आणि हा बघा हा आला तर सावंतवाडी पॅलेस. ही समोरची जी बिल्डिंग दिसते तीच आहे सावंतवाडी पॅलेस. ऐतिहासिक वास्तू आहे असं म्हणतात. हेच तर सावंतवाडी पॅलेस.
ठीक आहे, आता आपण सध्या बाहेरनंच बघू. मित्रांनो, खरं तर सावंतवाडी पॅलेस याचं आतमध्ये आहे. या गेटमधनं आतमध्ये जावं लागतं. तर सावंतवाडी पॅलेस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ ओळखले जातं. राजवाड्याची बांधणी खरं तर खेम सावंत भोसले संस्थानांनी 1755 ते 1803 या काळात केली. चला, आणि अशा प्रकारे आपला राऊंड झालेला आहे तळ्याला. आणि परत फिरून आपण त्याच जागेवरती आलो जिथून आपण आतमध्ये घुसलो होतो. इकडनं राईट मारू आणि परत एकदा लागू बेळगाव हायवेला, वेंगुर्ला बेळगाव हायवे, आंबोली घाटाच्या दिशेने. National Highway 548 H 4 km.